अहिल्यानगरमध्ये भाजप 60 वर्षांचा इतिहास बदलणार. अहिल्यानगरच्या राजकारणात यावेळी एक ऐतिहासिक बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तब्बल 60 वर्षांपासून काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्चस्वाखाली राहिलेल्या विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात आता प्रथमच भाजपचा आमदार निवडून येण्याची चिन्हे दिसत आहेत. मंडळी, अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची 1966 पासून आतापर्यंत 9 वेळा निवडणूक झाली आहे. या सर्व निवडणुकांचा इतिहास पाहिला तर एक गोष्ट स्पष्ट दिसते. या मतदारसंघातून आजपर्यंत भाजपला कधीही प्रतिनिधित्व मिळालेले नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनीच या जागेवर विजय मिळवला आहे. मात्र यंदाची परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. भाजपने प्राजक्त तनपुरे यांना अधिकृत उमेदवारी दिली असून त्यांच्याकडे विजयासाठी आवश्यक असलेले संख्याबळ असल्याचे चित्र दिसत आहे. सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आकडेवारी पाहिली तर भाजपकडे सुमारे 199 मतांचे बळ आहे. शिवसेनेकडे 48, राष्ट्रवादी काँग्रेसकडे 50, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे 35, काँग्रेसकडे 29 तर इतरांकडेही काही मते आहेत. त्यामुळे गणिताच्या दृष्टीने प्राजक्त तनपुरे यांचा मार्ग तुलनेने सोपा मानला जात आहे. जर प्राजक्त तनपुरे विजयी झाले तर अहिल्यानगरच्या विधान परिषद मतदारसंघात प्रथमच भाजपचा झेंडा फडकणार आहे. म्हणजेच तब्बल 6 दशकांचा राजकीय इतिहास बदलणार आहे.